पण एक गोष्ट ध्यानात ठेवा, हे जीवन आहे. जीवन त्याचं नाव आहे की सुख आणि दुःख मिश्रित येते, त्याचं नाव आहे जीवन. कधी रडण्याचा प्रसंग येतो तर कधी हसण्याचा प्रसंग येतो. ऐका ना, जीवन त्याचं नाव आहे. एका बाजूला बघितलं तर चौघांनी खांद्यावरती प्रेत घेतलेलं असतं, पुढचं मडकं धरून चालतं आणि पाठीमागचा समाज रडतो. आणि त्याच वेळेला एक नवरदेव घोड्यावर बसलेला असतो, पुढचे बँडच्या तालावर काही पोरं पुढे नाचत असतात आणि नवरदेव घोड्यावर बसून चालतो, मागचा समाज आनंदामध्ये चालतो. जीवन सांगू का, लोक तुमच्या सुखामध्ये तुमच्या पुढे असतात आणि दुःखामध्ये तुमच्या मागे असतात, एवढं ध्यानात ठेवा. लग्नामध्ये लोक तुमच्या पुढे चालतात, पण माणूस मेल्याच्या नंतर अंत्ययात्रेमध्ये लोक मागे चालतात. का? दुःखात तुमच्या मागे आणि सुखात तुमच्या पुढे असतात लोक. अजून एक गोष्ट सांगू, एक मला तुम्हाला विचारायचे दादा, मौतीला जाणं चांगलं का वाईट? मातीला जाणं, माणूस मेल्यावर मातीला जातात ना, जाते तर पवित्र काम आहे ना मातीला जाणं. आता कसं करावं? हा, चांगलं का? पवित्र काम आहे ना. पण एक गोष्ट ध्यानात ठेवा, माणूस मेला, मौतीला जाणं पवित्र काम आहे. माणसं सगळे काम सोडून देतात, पण एखादा माणूस मेला की त्याच्या मातीला जातात. पण ऐका ना, अरे मातीला जाण्याचं, मौतीला जाण्याचं काम किती पवित्र असलं, मग सगळी गडबड करून त्याच्या मातीला गेल्यापेक्षा तो संकटात असताना त्याला साथ देणं हे महत्वाचं आहे. ध्यानात ठेवा. मेल्यानंतर मातीला जाऊन काय फायदा आहे? तो मेलेला असतो, त्याला काय फायदा आहे त्याचा? तुम्ही गेलात काय, नाही गेलात काय? पण तो संकटात असताना जर त्याला संकट पडलं तर जिवंत असताना त्याला हात द्या आणि त्याला साथ द्या, तर ते त्याच्या फायद्याचं आहे. जीवन त्याचं नाव आहे. कधी सुख तर कधी दुःख, कधी रडण्याचा प्रसंग तर कधी हसण्याचा प्रसंग. दोन प्रकारच्या पत्रिका छापाव्या लागतात. नीट लक्ष द्या माझ्याकडे. एक पत्रिका असते, मुलगा झाला, विनंती विशेष पत्र लिहिण्यास, कारण की आमच्या येथे पांडुरंग कृपेने मुलगा झाला, त्याच्या बारशाचं निमंत्रण पत्रिका आहे. सहकुटुंब सहपरिवार येण्याचे करावे, कळावे आपला अमका धमका तमका. एक पत्रिका आहे. त्याच वेळेला एकाला पत्रिका छापावी लागते की दुर्दैवाने दुःखद वार्ता, आमचे पिताश्री स्वर्गवासी झाले, अमक्या अमक्या तारखेला तेरवीचा कार्यक्रम आहे, आपण सहकुटुंब येण्याची करावे अशी विनंती, कळावे आपला. याचं नाव जीवन आहे. कधी सुख कधी दुःख, कधी येतं कधी जातं, कधी तकलीफ होते, कधी रडण्याचा प्रसंग, कबू हासे कबू रोवे, कधी हसायचा प्रसंग तर कधी रडण्याचा प्रसंग. एकीकडे आनंद आहे, नंदबाबाच्या दारामध्ये उत्सव चालला, सगळे खुशीने नाचतायत महाराज, सगळीकडे आनंद आहे. पण त्याच वेळेला मात्र एक माणूस दुःखी आहे. कोण? बळीराम दादाची आई रोहिणी. का? तिचे मालक जेलमध्ये आहेत, कारागृहामध्ये, कंसाने बंदीखान्यात ठेवले. पण तिने आपलं दुःख प्रगट होऊ दिलं नाही. दादा ऐका ना, जीवनात जर सुखी राहायचं असेल ना तर एक काम करा, आपलं दुःख लपवायला शिका. दाखवू नका जगाला, सांगू नका. हे जग दुःख सांगण्यासारखं नाहीये. ध्यानात ठेवा. तुम्ही जेवढं लोकांपुढे मांडाल ना तेवढं तुमच्या दुःखाची महाराज ते सांत्वना तर करणार नाही, पण शेवटी तुमची टिंगल केल्याशिवाय राहणार नाही. ध्यानात ठेवा. आणि जर दुःख सांगायचंच असेल, सांगितल्याशिवाय कमी होत नसेल तर एक काम करा, आपल्या घराचा दरवाजा बंद करा, देवघरात जाऊन बसा, डोळे बंद करा आणि आपल्या देवाला सांगा, देवा का नाराज झालास माझ्यावरती? का रुसलास रे? का तकलीफ दिलीस? का संकट आणलंस माझ्या जीवनामध्ये? काही चुकलं असेल तर माफ कर, पण माझ्या जीवनातलं दुःख घालव म्हणून आपलं दुःख लपवायला शिका. जगापुढे सांगू नका. हे जग सांगण्यासारखं नाही. रोहिणी मातेने सांगितलं नाही, पण तरी सुद्धा दुःख आतमध्ये गिळलंय आणि आनंदामध्ये सहभागी होत आहेत. तेवढ्यामध्ये काय झालं माहितीये का? 6 दिवस झाले होते आणि तेवढ्यामध्ये महाराज 6व्या दिवशी संकट कधी कुठून कसं येतं हे सांगून येत नाही. ते संकट येताना मात्र अचानकपणे येतं. आणि जेव्हा अचानकपणे संकट येतं ना तेव्हा माणूस तुटून जातो. आज कृष्णाला जन्मून 6वा दिवस झाला होता आणि 6व्या दिवशी पूतना मावशीने कंसाने पूतनेला सांगितलं, पूतना काय रे मावशी, एक काम कर ना, माझ्या शत्रूने कुठेतरी ब्रजमंडळात जन्म घेतला, जाशील का त्याला मारायला? पूतना म्हणाली, चालले मी, निघाले.
पण कंस म्हणाला, मावशी तुझं हे काळं काळं रूप, तुझे हे अकराळ विक्राळ दात, तुला कोण घरात शिरू देईल ग? ती म्हणाली, फेरन लोली लावून जाते, मग तर ओळखू येणार नाही ना कमीत कमी. तुम्हाला एक मौज सांगू का? जे गोरे लोक आहेत ना, ते गोरे लोक छाती ताट करून चालतात, हम तो गोरे हे, हम तो गोरे हे, हम तो गोरे हे, हम तो गोरे हे. आणि जे काळे आहेत ना, ते रात्रंदिवस महाराज फेरनलोली लावून लावून बेजारे, पण अजून काय गोरे झाले. कंपनी श्रीमंत झाली महाराज पैसे कमवून, काय त्याच्या कंपनीची ट्यूब वापरतात, ते श्रीमंत झाले पैसे कमवून, पण आपण काय अजून गोरे झाले. म्हणजे माझा उद्देश तसा तुम्हाला काळ्या माणसांना अपमान करायचा नाहीये, ध्यानात घ्या फक्त. काळा आणि गोर फरक काय? अरे शरीरच आहे, ते देवाने दिलेले ना, तुमच्या हातात आहे ना माझ्या हातात आहे. जन्म घडी तुमची जशी असेल तसं तुमचा जन्म झाला. पण ऐका ना, मेरा कन्हैया अभी काला है, कृष्ण भी काला है, पण एक गोष्ट ध्यानात ठेवा, मेरा कन्हैया काला जरूर है लेकिन दिलवाला है, याद रखना. जो जो उसके सामने जाएगा उसके पास जाएगा, उसकी झोली वो भर देता है, याद रखना.